दिनांक 18 तारखेला बापूगाव, लाखतपाडा व वांगर्जे येथील आमचे आदिवासी बांधव, आदिवासी कुटुंब साक्षगंधाच्या निमित्ताने आयशर टेम्पो मध्ये बसून जात होते. धानिवरी येथे अपघाती निधन झालं. अतिशय गंभीर आहे, दुर्दैवी बाब आहे. त्यामध्ये एकूण 13 व्यक्ती मृत्यू पावलेले आहे. बापूगाव व लाखतपाडा येथील 12 और वांगर्जे येथील 1 असे एकूण 13 व्यक्तीचं निधन झालेलं आहे. आणि वेदांत हॉस्पिटल येथे 17 कुटुंब भरती आहे. कालच मुख्यमंत्री मोदींनी या कुटुंबाप्रती सहानुभूती, प्रेम आणि विश्वास दर्शवून भावना जाहीर केलेली आहे. कल्पना आहे तुम्हाला, तुमच्या माध्यमातून जाहीर सुद्धा झालेली आहे. लवकरात लवकर ती मदत मिळेल. सोबतच हे सर्व कुटुंब जे आहे त्या कुटुंबांना आदिवासी विकास विभाग पालकत्व घेऊन, पालकत्वाची भूमी जबाबदारी स्वीकारून 100% विशेष लक्ष देऊन वेळोवेळी येणारं सहकार्य, वेळोवेळी अडचण ते पूर्ण करण्यास आदिवासी विभाग पात्र ठरेल अशी अपेक्षा करतो. आज अंत्यविधीच्या निमित्ताने या ठिकाणी आमच्या या जिल्ह्याचे सर्व लोकप्रतिनिधी आलेले आहे, आमचे खासदार आलेले आहे, आमचे सर्व पदाधिकारी आलेले आहे, गावकरी बंधू आलेले आहे. निश्चितच सर्वांसाठी अतिशय दुर्दैवी बाब आहे, दुःखदी घटना. अशी तरी आपल्याला आता सर्वांना सहन करण्याची शक्ती सर्वांनी प्राप्त केलेली आहे. आणि निश्चितच आम्ही हे कधी अशी घटना विसरणार नाही. सर, शासनाकडून 5 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली. मात्र स्थानिक आमदार विनोद निकोले त्यांनी सांगितलं की अनेक जण हे कुटुंब प्रमुख आहेत, त्याच्यामुळे ही मदत जी आहे ती वाढवावी अशी मागणी त्यांनी केली. याबाबत काय? काल मुख्यमंत्री मोदींनी तात्काळ दखल आणि नोंद घेऊन घोषणा केली. याची कल्पना तुम्हाला मीडियाने लोकांना माहीत आहे. आता या व्यतिरिक्त येणाऱ्या अडचणी आहे. दवाखान्यात भरती असलेल्या सर्व कुटुंबांचा उपचार जो आहे 100% शासनाच्या माध्यमातून करणार आहोत आम्ही. औषध असो, कुठलं ऑपरेशन असो, 100% शासन करेल. आणि या व्यतिरिक्त आमचा समाज आहे आणि त्या समाजाचा आदिवासी विकास विभाग आहे. ज्या ज्या अडचणी येईल वेळोवेळी आम्ही आताच या ठिकाणी येण्याच्या पूर्वी जिल्हाधिकारी, ATC, प्रकल्प अधिकारी आम्ही सर्वजण बसलो आणि या सर्व कुटुंबाबद्दल चर्चा केली. कुटुंबाचा ते सर्वे करेल. काय काय अडचणी असेल त्या अडचणी दूर करण्यासाठी आम्ही पात्र ठरू. परंतु वाऱ्यावर कोणाला सोडल्या जाणार नाही, कारण आमचे बांधव आहे, आदिवासी बांधव आहे आमचे, एवढं सांगतो.